एका दारुड्यानं मध्यरात्री वाईन शॉपच्या मालकाला फोन केला. दारुडा, तू दुकान कधी उघडणार? मालक, सकाळी 9 वाजता. थोड्या वेळानं दारुड्यानं पुन्हा फोन केला. दारुडा, तू दुकान कधी उघडणार? मालक, अरे सांगितले ना, सकाळी 9 वाजता. थोड्या वेळाने दारुड्याने पुन्हा फोन केला. दारुडा, तू दुकान कधी उघडणार? मालक, अरे बेवड्या, सांगितला ना तुला 9 वाजता उघडणार दुकान. सकाळी 9 वाजता ये. दारुडा, मी तुमच्या दुकानाच्या आतून बोलतोय. मालक घाबरून दुकानाजवळ पोचला. कुलूप उघडून दारुडा खरंच तिथे आहे का ते पाहू लागला. तितक्यात दारुडा मागून आला आणि म्हणाला, आता दुकान उघडलंच आहे तर एक क्वार्टर रॉयल स्टॅक द्या ना. पहिल्यांदाच विमानात गेलेल्या गण्यानं पायलटला पाहिलं आणि तो त्याचे हेडफोनच खेचू लागला. पायलट, अरे अरे काय करतोय? गण्या, हेडफोन काढ आधी तू. हे बरं आहे तुमचं, तिकीट आम्ही काढायचं आणि तू गाणी ऐकणार. एका दारुड्यानं मित्रांसोबत पार्टी करण्याचा प्लॅन केला. त्यानं आपल्याच घरातून रात्री बकरा चोरला आणि मित्रांना पार्टी दिली. सकाळी दारुडा घरी पोचला. त्यावेळी त्याला बकरा तिथेच उभा असलेला दिसला. दारुड्यानं बायकोला विचारलं, बकरा कुठून आला? बायको रागात, अहो बकऱ्याचं सोडा, काल रात्रीपासून आपला कुत्रा गायब आहे, त्याला शोधा आता. गण्या गाढवाला घेऊन शाळेत गेला. शिक्षिका, या गाढवाला इथे का आणलंय? गण्या, तुम्हीच काल म्हणत होतात ना, मी मोठ्या मोठ्या गाढवांना माणसात आणलंय, त्यांना शिकवलंय. शिक्षिका, मग? गण्या, म्हणूनच याला शाळेत घेऊन आलो. तुमच्यामुळे याच्याही आयुष्याचं भलं व्हावं हा विचार करून याला आणलंय. एका ताज्या संशोधनातून महिला मुलांवर मोठ्या आवाजात का डाफरतात त्यामागचं कारण समोर आलंय. पतीच्या मनात आपल्याबद्दलची दहशत कायम राहावी म्हणून महिला मुलांवर जोरात ओरडतात. पती, जज साहेब, मला घटस्फोट हवाय. न्यायमूर्ती, का हवाय तुम्हाला घटस्फोट? पती, बायको मला भांडे फेकून मारते. न्यायमूर्ती, आताच मारू लागली की आधीपासूनच मारते? पती, आधीपासूनच. न्यायमूर्ती, मग इतक्या वर्षांनी घटस्फोट का हवाय? आताच का अर्ज केलात? पती, कारण आता तिचा निशाणा अचूक लागतोय. पती, लग्नाआधी तू खूप उपवास करायचीस ना, मग आता काय झालं? पत्नी, खूप नाही, फक्त 16 सोमवार गेले. पती, मग आता काय झालं? पत्नी, मग काय, तुमच्यासोबत लग्न झालं आणि माझा उपवासांवरचा विश्वासच उडाला. प्रश्न, पत्नी म्हणजे नेमकं काय? उत्तर, पत्नी म्हणजे ती शक्ती जिच्या केवळ डोळे वटारल्याने कारल्याची भाजी देखील पनीरसारखी वाटू लागते.